Now she is ready to move. अरे अरे सोनू, इधर आ, चल। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी राऊत सर, संस्थापक व संचालक युनिक अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र यवतमाळ, तसेच जिल्हा परिषद महाभरती आणि शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या पुस्तकांचे लेखक आपले राऊत सर युनिक अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या महाराष्ट्रात म्हणजे भारतात म्हणा, महाराष्ट्रात म्हणा, एक सुरक्षेचा प्रश्न फारच गंभीर आहे। तर तशाच संदर्भात बघा, तर इथे बापरे, शाळेत चक्क आपल्याला वाघ दिसतो आणि प्रशासन काय करते, जबाबदारी कोणाची आणि चिमुकल्यांच्या सुरक्षेचं काय, हा मुद्दा इथे अतिशय महत्त्वाचा आहे। जो आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलेला आहे, तर तो व्हिडिओ आहे म्हणजे तुमसर पंचायत समिती भंडारा जिल्हा या शाळेतील तो व्हिडिओ आहे। आणि बघा, शाळेला कुंपण नाही, महत्त्वाचा मुद्दा। शासन वेगवेगळे निर्णय घेते। बघा, शासनाकडे जे निवडणुकीसाठी त्यांना मतदानाची पेटी त्यांची स्वतःची कशी भरता येईल ह्यासाठी निर्णय घेण्यासाठी प्रचंड पैसा आहे। पण जे शासकीय शाळा आहे त्या शाळेंची डागडुजी करणे, त्यांना कुंपण कंपाऊंड करणे, अशा गोष्टींकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते। म्हणजे शासनाला मराठी शाळा बंद पाडायच्या आहे की काय हे आपल्याला दिसून येतं। आणि तो वाघ त्या शाळेच्या चक्क वर्गखोलीच्या बाहेर झोपतो, रेलून आहे, आणि तो तिथे डरकाळी फोडतोय। तर चिमुकल्यांच्या मानसिकतेवर काय परिणाम होईल आणि त्यांची शाळेमध्ये जाण्याची इच्छा होईल का, आणि सुरक्षेचं काय, हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्या ठिकाणी ऐरणीवर येतो, हे लक्षात घ्या। आणि याच्यावरून आपल्याला हे सुद्धा कळतं की या राजकारणी लोकांचं किती लक्ष आहे आणि जे काही वन्य प्राणी आहे त्या वन्य प्राण्यांपासून मुलांची सुरक्षा होण्यासाठी यांनी शाळेच्या भोवती कुंपण करण्यासाठी काय तरतूद केलेली आहे हे सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं। आता बघा, हा तर एक व्हिडिओ झाला, याच्या आधीसुद्धा बऱ्याच वेळा व्हिडिओ येऊन गेला आहे की शाळेमध्ये वन्य प्राणी घुसल्याचे व्हिडिओ आपण यापूर्वीसुद्धा बऱ्याचदा बघितलेले आहेत। म्हणजे असं 1 महिन्यात 2 महिन्यात वन्य प्राणी शाळेत जर येत असतील तर जे नवनियुक्त शिक्षक आहे आणि शाळेतले शिक्षक असतील, शिक्षक वर्ग असतील, कर्मचारी वृंद असतील, त्यांना अगदी जीव मुठीत धरून आपली नोकरी चाकरी करावी लागते। तर हे शासनाला का दिसत नाही, हा एक महत्त्वाचा मुद्दा। आता या शाळेतली गोष्ट जर करतो म्हटलं तर बरं झालं की शिक्षक त्या ठिकाणी लवकर पोहोचले, पण आणि शिक्षकांनी तो प्रसंग म्हणजे व्यवस्थितरित्या हाताळला आणि त्याच्यानंतर ती माहिती दिली आणि तिथे कोणताही बाकीच्या इतर गोष्टी जीवितहानी वगैरे घडली नाही, हा महत्त्वाचा मुद्दा। पण जर बऱ्याचदा विद्यार्थ्यांना शाळेची ओढ असते, विद्यार्थी शाळेमध्ये वेळेपूर्वी येत असतात, आणि अचानक जर या वाघाच्या तावडीमध्ये एखादा विद्यार्थी सापडला असता, विद्यार्थिनी सापडली असती, तर त्याच्या जीवाचं मोल शासन करू शकत होतं का? म्हणजे निव्वळ शासन मदत करून फायदा नाही आहे, तर त्याची पूर्वसुरक्षा हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, हे लक्षात घ्या। म्हणून हा जो विषय आहे तो अत्यंत गंभीर आहे। म्हणजे शाळेमध्ये ड्रेस कसा असावा, केशभूषा कशी असावी, वेशभूषा कशी असावी, त्याच्यानंतर सगळे नियम बनवता येतात। शिक्षक भरतीचा मुद्दा शासन आणखी मार्गी लावत नाही, लक्षात घ्या। इतर म्हणजे शिक्षक भरतीचा मुद्दा आणि त्याच्यासोबतच शाळेच्या सुरक्षेचा मुद्दासुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। सोबतच एवढा जीव मुठीत धरून शिकवणाऱ्या शिक्षकाला आपल्या जिल्ह्यापासून हजारो किलोमीटरपर्यंत शाळा देणे आणि आंतरजिल्हा बदली न होऊ देणे आणि त्याच्यानंतर त्याला निव्वळ शिक्षणसेवक या पदासाठी 16,000 रुपयात राबवून घेणे, काम करून घेणे, हे सुद्धा कुठेतरी चुकीचे आहे, हे लक्षात घ्या। आज कित्येक जिल्हा परिषद शाळा अशा आहेत की त्या अडगळीमध्ये आहे, त्यांची डागडुजी तात्काळ करावी लागते आणि त्यासाठी शासन निधी उपलब्ध करून देत नाही। शासनाकडे बाकी सर्व गोष्टी आहे, लाडका अमकी योजना, लाडका तमकी योजना, लाडकी खुर्ची योजना, लाडका भाऊ योजना, लाडकी बहीण योजना, ह्यांना फक्त आणि फक्त ह्यांची खुर्ची लाडकी आहे,
लक्षात घ्या, बाकी जनतेची चिमुकल्यांची सुरक्षा याच्याशी ह्यांना काही देणं घेणं नाही आहे. हे असल्या गोष्टीवरून आपल्याला दिसून येते. बघा, आज कित्येक शाळा अशा आहे की ज्या ठिकाणी मैदान नाही, शैक्षणिक साहित्य नाही, विद्यार्थ्यांना वाचाव्यास पुस्तके नाही, विद्यार्थ्यांना पुरेशा वर्ग खोल्या नाही, बसण्याची व्यवस्था नाही. पावसाळ्यामध्ये पाऊस सुरू झाला की बेंचवर धारा लागतात, टिनांना छिद्र पडलेली आहे, टिनपत्रे छिद्र पडलेली आहे, सडलेली कुजलेली आहे. लक्षात घ्या. आणि पावसाळ्यात तर शाळेमध्ये डबकं तयार होतं. एका बेंचवरून, बेंचही नाहीत, म्हणजे काय म्हणू, एका बाजूवरून दुसऱ्या ठिकाणी बसावं लागते, दुसऱ्या ठिकाणावरून तिसऱ्या ठिकाणी बसावं लागते. अशा शेकडो शाळा असताना शासनाला फक्त आपल्या खुर्चीसाठी, खुर्ची वाचवण्यासाठी, निवडणुकामध्ये आपल्याला कसं मतदान मिळेल ह्यासाठी शासन वेगवेगळ्या योजना सुरू करतं. का बरं? शासनांना म्हणजे या गोष्टी दिसत नाही का? आणि त्याच्यानंतर जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा शासन त्यासाठी पावले उचलल्याचं ढोंग करतं, पावले उचलल्याचं नाटक करतं. हेही कुठंतरी शासनाचं चुकत आहे. हा इथे महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या. आणि सोबतच परत एक गोष्ट अशी सुद्धा आहे की अलीकडे विद्यार्थ्यांना शाळेची ओढ असते आणि शाळेच्या ओढीमुळे विद्यार्थी लवकर जातात. शाळेमध्ये ये-जा असते. काही शाळा अशा आहे, दुर्गम भागात आहे, गावापासून दूर आहे, जंगलाच्या शेजारी आहे. तर या ठिकाणीसुद्धा विद्यार्थ्यांसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी योग्य ती तरतूद शासनाने करणे जरुरी आहे, हे लक्षात घ्या. आता नवनियुक्त पोर्टल थ्रू जे शिक्षक शाळेमध्ये रुजू झालेले आहे, त्यांना वाटतं की शाळेमध्ये काहीतरी परिवर्तन घडवून आणू, बदल घडवून आणू, आणि हे लोक सदैव प्रयत्नशील आहेत. पण यांनासुद्धा म्हणजे शिक्षणाव्यतिरिक्त अशैक्षणिक कामे जास्त आहे, त्यांचा वेळ जास्तीत जास्त अशैक्षणिक कामातच जातो, हे लक्षात घ्या. आणि या एका गोष्टीमुळे जो काही पालकवर्ग आहे तो झेडपीवर नाराज आहे. आणि याच्यावरून आपल्याला असं दिसून येतं आहे की शासनाने शाळा बंद करण्याचा निर्धार केला की काय बा, असं आपल्याला दिसून येतं. म्हणून आपल्या शासनाला इतर योजनांसोबतच नक्कीच या विद्यार्थ्यांच्या, चिमुकल्यांच्या सुरक्षेसाठी या गोष्टीकडे सुद्धा गांभीर्यानं लक्ष द्यावं, तर अशी नम्र विनंती करावी असे मला या व्हिडिओच्या माध्यमातून वाटते. आणि तुम्ही नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येकापर्यंत पोचवा, शासनापर्यंत पोचवा, म्हणजे शासनाला जाग येईल की शाळांच्या म्हणजे इतरही काय समस्या आहे हे नक्की शासनाला कळेल. मित्रांनो, पुढे आगामी शिक्षक होण्यासाठी तुम्हाला ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये TET शिक्षक पात्रता परीक्षा, तर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये TIIT नियोजित आहे. त्या परीक्षांसाठी बघा, MPSC, TET, TIIT, पोलीस भरती सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त अशी मोफत बॅच यूट्यूब लाईव्ह दररोज सायंकाळी 5 वाजता आपल्या यूट्यूब चॅनलवर मोफत असते. त्यासाठी आणि सर्व स्पर्धा परीक्षा आणि शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओला लाईक करून व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. सोबतच आपल्या राऊत सर युनिक अकॅडमी ॲपमध्ये महाराष्ट्रातील सर्वोत्तम दर्जेदार एज्युकेशन आणि सर्वात कमी फीजमध्ये शिक्षक पात्रता परीक्षा 999, शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी TIIT 2024 1099, पोलीस भरती संपूर्ण अभ्यासक्रम 999, त्यानंतर सरळ सेवा 999. बघा, MPSC, PSI, STI, ASO, राज्यसेवा, गड ब, संयुक्त पूर्व परीक्षा आणि सर्व स्पर्धा परीक्षांच्या बॅचेसवर 95% जास्त सूट. सर्व पेड बॅचसोबत ऑनलाईन ऑफलाईन टेस्ट सिरीज मोफत मिळेल. आणि आपल्या बॅचसोबत संपूर्ण विषयांचे सर्व लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चर मिळतील. सर्व विषयांचे संपूर्ण नोट्स, ई-बुक्स, PDFs मिळतील. मोफत टेस्ट सिरीज मिळेल. मागील वर्षींचे झालेले सर्व सराव पेपर व्हिडिओ डाउनलोड करून ऑफलाईन बघता येईल. 365 दिवसांचा कालावधी आणि व्हिडिओ किती वेळा बघता येईल. आतापर्यंत आपल्या क्लासच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षामध्ये यश मिळवलेलं आहे. हजारो विद्यार्थी TET, CTET पास झालेले आहे. केवळ 2022च्या भरतीमध्ये 1000+ विद्यार्थी नोकरीवर आहे. त्यांचे व्हिडिओ, त्यांचे अभिप्राय, फोटोज आपण आपल्या यूट्यूबला आणि यूट्यूब कम्युनिटीला शेअर केलेले आहे. तर मित्रांनो, वाट कशाची बघताय? लगेचच डिस्क्रिप्शनमध्ये जा, लिंकवरून ॲप डाउनलोड करा आणि बॅच परचेस करा आणि पुढे यशाचे भागीदार व्हा. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा, ऑलवर सेट करा आणि व्हिडिओ सर्वांना शेअर नक्की करा. थँक्यू सो मच.